हे 2 हॉलिडे लॉन्च होते न्यूवाले आणि तिकडे ती बाई असं सगळ्यांना हे देत होती म्हणजे ट्रायल आणि आय वॉज लाईक हे काय आहे मी कधी बघितलं नव्हतं. सो म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही ट्राय करा. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू शेअर विथ यू ऑल मी काय काय बाथ अँड बॉडी वर्क्समधनं प्रोडक्ट्स घेतले आहेत. सो let's get into the video, and if you haven't subscribed to my channel, please take a moment and subscribe to my channel. It will motivate me to create more videos for you guys. So yeah, so starting with the first product, Vanilla Romance. हे almost 20 to 200 प्लस ग्राम आहे आणि एकदम मस्त थिक थिक कन्सिस्टन्सी आहे या क्रीमची. मी ओपन नाही केलं आहे. सो या दिस इज हाऊ इट लुक्स. दिस इज माय फेवरेट फ्रेग्रन्स. मी खूप ट्राय केलेत बाय द वे सगळे घेण्याच्या अगोदर तिकडे. आणि दिस वर 2 न्यू प्रोडक्ट जे बाथ अँड बॉडी वर्क्समध्ये आलेलं. सो तिकडे ती बाई असं सगळ्यांना हे देत होती म्हणजे ट्रायल आणि आय वॉज लाईक हे काय आहे मी कधी बघितलं नव्हतं. सो बेसिकली मी थर्ड टाईम रेकॉर्ड करते. तर माझ्या ऑलरेडी हातामध्ये तुम्ही बघू शकतात शिमर आहे. तर हे आहे फिज आहे. हे फिज येतं अँड इट कन्वर्ट्स टू बॉडी क्रीम आणि त्याच्यामध्ये शिमर पण आहे. दिस आय डोंट नो की कॅमेरा कॅच करत आहे की नाही, बट असं थंड वाटायचं. काय आहे माहिती नाही, बट मला आवडलं म्हणून मी घेतलं आणि मी थोडं 2-3 एक्स्ट्रा पण घेऊन ठेवले नंतर जर कोणाला द्यायचं असेल तर. सो या, आणि हा त्यांचा व्हॅनिला बीन जो फ्रेग्रन्स आहे तो क्रिसमससाठीच आहे, तर त्याच्यानंतर नाही मिळत. आणि आय डोंट नो, मला हा फ्रेग्रन्स खूप आवडतो. तर मला बॉडी वॉश नाही मिळाला. मी लेट म्हणजे लास्ट डेला सेलच्या गेलेली. सो मला तो फ्रेग्रन्स नाही मिळाला जास्त म्हणजे बॉडी वॉशमध्ये. बट या, हा पण त्यांचा विंटर कँडी ॲपल, तो पण त्यांचा विंटरवालाच फ्रेग्रन्स आहे. तर सो या, हे 2 हॉलिडे लॉन्च होते न्यूवाले आणि आय वॉज लाईक की थोडेसेच राहिले 2-3, सो मी पटकन घेऊन टाकले. आणि द नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस अरोमा थेरपी लॅव्हेंडर प्लस व्हॅनिला. सो रात्री झोपताना वगैरे लावू शकतो हे लोशन, कारण की हे अरोमा थेरपीचं जे व्हेरियंट आहे ते एकदम असं रिलॅक्सिंग वाटतं जर तुम्ही यूज केलं असेल तर. मी आता इतकं बाथ अँड बॉडी वर्क्सचं नाही म्हणजे बॉडी वॉश वापरत, कारण की माझी स्किन थोडीशी आता सेन्सिटिव्ह झालेली आहे. सो या, मला म्हणजे आधी पास्टमध्ये 4 वर्ष अगोदर ॲलर्जी झालेली. सो मी जरा लांब राहते फ्रेग्रन्सपासनं. बट हे असं म्हणजे मी माझ्यासाठीच नाही गेलं, मी सगळ्यांसाठी घेतलं आहे, जे पण माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी. तर या, द सेकंड थिंग अरोमा थेरपी म्हणजे त्यामध्ये, तर हे वुमन्सचा फ्रेग्रन्स आहे लॅव्हेंडर प्लस व्हॅनिला. आणि दिस इज मेनचा फ्रेग्रन्स युकॅलिप्टस प्लस स्पेअरमिन स्ट्रेस रिलीफ. हे त्यांचा स्ट्रेस रिलीफवालं व्हेरियंट आहे. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आय डोंट नो, या, सो दिस इज हाऊ इट लुक्स. ह्याचं पॅकेजिंग ह्या प्रोडक्टचं किती मस्त वाटतं. आय डोंट नो, एकदम ग्लास पॅकेजिंग आहेत प्लस रिस्की आहे खूप, कारण की मी अशी सगळी गोष्टी पाडवत असते. सो या, माझ्यासाठी खूप रिस्की आहे. बट इफ यू लाईक युकॅलिप्टस यू विल लव्ह दिस. मला युकॅलिप्टस आणि व्हॅनिला खूप आवडतं. सो मी त्याच 2 फ्रेग्रन्समध्ये असं इकडून तिकडून जात असते. सो या, हे मी घेतलं आहे त्याच्यासाठी. आय डोंट नो की मी वापरणार आहे की नाही, कारण एवढे बॉडी लोशन झालेले आहेत. सो बेसिकली आय डोंट थिंक सो मी हे आत्ता वापरेन. बघूया नेक्स्ट इयर. म्हणजे मी जस्ट घेऊन ठेवलं नंतर जर त्याची प्राईस वाढली म्हणून. सो आय नो हा जरा व्हिडिओ खूपच छोटा होता. बेसिकली ह्याच्यानंतर मी व्लॉग कंटिन्यू करेल की नाही आय डोंट नो, बट this was all the things that I got from Bath and Body Works. आणि आय नो जरा छोटाच हॉल होता, बट जस्ट वॉन्टेड टू शेअर इट विथ यू गाईज. सो डू लेट मी नो की तुम्ही ह्याच्यामधले काही प्रोडक्ट्स बाथ अँड बॉडी वर्क्सचे यूज करतात का. सो जर तुम्हाला
एकदम असं अलर्जी असेल फ्रेग्रन्सची या फिर काही पण म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आय वूड सजेस्ट की तुम्ही ट्राय करा, म्हणजे पॅच टेस्ट करा अँड देन यूज इट. कारण की आत्ता माझी स्किन थोडीशी चांगली झाली आहे, सो मी कधीतरी यूज करते बट नेहमी नाही यूज करत. आणि असे जे प्रोडक्ट्स आहेत, जे हे वाले प्रोडक्ट्स आहेत ते जरा सांभाळून वापरले पाहिजेत. आणि मी ह्याचे सगळ्याचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो इफ यू आर वंडरिंग की तुम्हाला बाय करायचं असेल, आय डोंट नो की ते सेलमध्ये नसेल, आय प्रॉमिस, बट जर तुम्हाला तरी पण घ्यायचं असेल तरी मी नक्की टाकेन. आणि अजून तुम्हाला काय व्हिडिओज बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा, मी ट्राय करेल ते पण बनवायला. आणि जर ह्या वर्षी मी इतकी कन्सिस्टंट नव्हती, पण नेक्स्ट इयर आय एम गोइंग टू बी रेग्युलर इन यूट्यूब व्हिडिओज. आय हॅव मेड दॅट प्रॉमिस टू माय सेल्फ. सो या, मी आता खूप जास्त बडबड केली आहे. आणि आय डोंट नो की मी हा व्लॉग म्हणजे हा व्हिडिओ व्लॉगमध्ये आता मी व्लॉग करणार आहे नेक्स्ट, सो हे कंटिन्यू करेल की ते वेगळं करेल. बट I'll try to vlog after this. So if you're interested, keep on watching. And if you just wanted to see the haul, then you can stop watching. But I won't suggest that. So yeah, आता मी चालली आहे बाहेर. And stay tuned की मी काय करणार आहे. I'm going to vlog that as well. I'm super excited. So let's go.